रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। राम राम मंडळी, आज आपल्या व्लॉगचा 24वा दिवस आहे आणि घराबाहेर जाताच आपल्या एरियाची वाघीण दिसली आणि ती माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. मंदिरात गेलो, दर्शन केलं आणि हनुमान दादाला म्हटलं लवकरच 1000 फॉलोअर्स आणि 1000 सबस्क्रायबर वाढू दे. आणि हे बघा मंडळी, शिवम भाऊ एक हाताने नाही तर 2 हाताने हाय करत आहे. एवढा आदर दिला भाऊने की ब्लॉगर पण लाजला. मग आलो मी मेडिकलमध्ये आल्यावर स्टॉक बरोबर लावून ठेवला, म्हणजे पेशंट आला तर पटकन काढून देता येते. बाकी मेडिकलचे काम करून मी मेडिकलच्या बाहेर आलो. अच्छा ठीक आहे. राजू काका आले होते, त्यांना रामराम केला आणि नरेश काकाला पण रामराम केला. शाबास बेटा. आणि हा संकेत बघा काय म्हणतो. जगदीश ब्लॉगरले फॉलो करा लवकरात लवकर. आणि संकेत आज खूप घाईत होता, थांबायला पण फुरसत नव्हती. डोसा, इडली, सांबार, चटणी. आणि आज खूप दिवसानंतर छत्रपती पण आला होता. त्याच्यासोबत मस्ती केली थोडी. त्याच्या हातातला खाऊ घेतला होता तर तो रडायला लागला. लहान मुलांचं असंच असते, डोळ्यात पाणी कमी, आवाज फुल व्हॅल्यूम. जेवण करायला जातच होतो, मला तेवढ्यात चिराग दिसला. त्याला म्हटलं कशी तब्येत आहे, तर तो म्हणे आता चांगली आहे म्हणे. मग मी म्हटलं लवकर बरा हो, पतंग पकडायला जायचं आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरून ओळखायलाच येते, पाय परा झाल्यावर तो पतंग पकडायला जाणारच आहे. अबे साले. त्याच्यानंतर कपिल भाऊला ऑर्डर लिस्ट देऊन दिली आणि जेवण करायला मी घरी आलो. आणि जेवण केल्यावर मी मेडिकलसाठी निघालो. ऐसा मत करो मेरी जान. आणि मेडिकल मध्ये आल्यावर एक मुलगा आला होता आणि म्हणत होता 10 वाला बिस्कुट का पैकेट कितने का है जी? आणि यांना पण आपले व्हिडिओ आवडतात. आणि मंथनकडे 26 जानेवारीचा फुल स्टॉक आला होता. आपटू नका, त्याच्या बाबाशिवाय देईन. अबे साले. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला आणि फॉलो करायला विसरू नका.